जय जय रघुवीर समर्थ. देहाला चालवणारा नक्की आहे तरी कोण, याचा विचार तर नक्कीच आपण केला पाहिजे. बघा, आपण फक्त देहाचा विचार करतो, पण नक्की देहाला चालवणारा कोण आहे याचा विचार आपण कधीच करत नाही. कारण आपण फक्त वरवरच्या गोष्टींवर काय करतो, अडकून राहतो, त्यामध्ये आसक्त होतो. पण त्याच्या खोलवर काय रुतलेलं आहे ते समजून घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. बघा, जर विचार करायला गेलं तर जो अंतरात्मा, जो परमात्मा माझ्यात आहे तो तुमच्यात देखील तोच आहे. आणि जेवढे व्यक्ती असतील त्या सर्वांच्यामध्ये तो तोच आहे. पण नक्की आपण त्याला ओळखायला शिकत नाही, कारण आपला तेवढा खोलवर आपला अभ्यास झाला नाही किंवा आपली साधना झाली नाही. बघा, भक्त प्रल्हादाला विष्णूचं दर्शन जे आहे ते अगदी खांबात देखील झालेलं आहे. पण आपण साधं भक्ती करायला गेलो, इतकं केलं तरी आपण म्हणतो का आपल्याला भगवंत दिसत नाही, कारण तेवढी आपली भक्ती खोलवर रुजलेली नसते. म्हणून आपण हे जाणून घेतलं पाहिजे की जो अंतरीचा अंतरात्मा एका देहामध्ये आहे तो सगळ्याच देहांमध्ये तो समान आहे. फक्त देहाचे वरचे टोपण बदललेलं आहे, कवच बदललेलं आहे, पण अंतरात्मा जो आहे तो सगळ्यांच्यामध्ये एकच वसलेला आहे. त्यामुळे हे जाणून घेणं तितकं महत्वाचं आहे. आणि आपण हे नक्कीच जाणून घेऊ देखील शकतो जर आपली साधना व्यवस्थित असेल, भगवंताचं नामस्मरण व्यवस्थित असेल, तर आपल्याला नक्कीच या सगळ्या गोष्टी समजू शकतात. बघा, पणत्या जरी खूप साऱ्या आपण पेटवल्या तरी त्यातून पडणारा जो प्रकाश असतो तो एकच असतो. प्रत्येक पणतीमध्ये काही वेगवेगळं दिसत नाही, तर त्यातून पडणारा जो प्रकाश असतो तो एकच असतो. म्हणून आपल्याला नक्कीच जाणून घेतलं पाहिजे की देहाला चालवणारा जो आहे तो परमात्मा सर्व देहांमध्ये एकच आहे. जय जय रघुवीर समर्थ.